अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दसऱ्यापर्यंत देवीचे नवरात्र साजरे केले जाते। देवीची कृपा भक्तांवर सतत राहावी म्हणून अश्विन महिन्यातील नवरात्र करण्याची प्रथा आहे। महिषासूर नावाच्या राक्षसाला ठार मारण्याकरिता हे युद्ध अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून 9 दिवस चालले होते। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण एका घरामध्ये घटस्थापना कशी करावी, तसेच एका घरात किती घट बसवावेत, देवीला नैवेद्य कोणता दाखवावा, या सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही घटस्थापना करताना एका घरामध्ये एकच घट बसवावा। जर सासू किंवा जाऊ घटस्थापना करत असतील, तुम्ही दुसरीकडे कुठे राहत असाल तर तुमची सासू किंवा जाऊ घटस्थापना करत असेल तर तुम्ही दुसरे घट बसवू नयेत। परंतु तुम्ही वेगळे राहिला असाल तर घटस्थापना करू शकता। घटस्थापना झाल्यावर दररोज म्हणजे 9 दिवस घरातील देवांना हलवू नयेत। दररोज घटाला फुलांच्या माळा किंवा चंदनाची माळ लावावी आणि 9 दिवस देवीला उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा। तुम्ही देवीच्या मंदिरात जाऊन मंगळवारी किंवा शुक्रवारी कोणत्याही दिवशी जाऊन देवीची ओटी खणनारळाने भरावी। तसेच घटस्थापना केल्यावर 9 दिवस अखंड तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा। काही जणांना इच्छा असते की 9 दिवस नवरात्रीमध्ये उपवास पकडण्याचे, परंतु काही कारणामुळे उपवास पकडणे शक्य होत नाही। जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि 9व्या दिवशी उपवास करू शकता। त्याला उठण्या बसण्याचा उपवास असे म्हणतात। तो तुम्ही उपवास करू शकता। एका घरामध्ये कितीही जणांनी उपवास पकडला तरी देखील चालते, परंतु एका घरात 2 किंवा जास्त घट बसवू नयेत। तसेच तुम्ही देवीला दररोज उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा। घरातील देव हलवू नयेत, परंतु रोज हळद कुंकू गंध फुले वाहून पूजा करू शकता। आणि दसऱ्याच्या दिवशी देवांची पूजा केली जाते, देव हलवले जातात, तेव्हा तुम्ही पुरणपोळी किंवा तुमच्याकडे जो कोणता नैवेद्य बनवतात तो तुम्ही नैवेद्य दाखवू शकता। रोज संध्याकाळी तुम्ही देवीची आरती करावी। तसेच नवरात्रीमध्ये दुर्गा पाठ 9मीपर्यंत दररोज सप्तशतीचा पाठ, दुर्गा पाठ किंवा देवी भागवताचे वाचन करावे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।